नमस्कार मैत्रिणी, श्री स्वामी समर्थ. तर आज आपण बनवणार आहोत कांदा भजी. त्यासाठी कांदा घेतला आहे, कोथिंबीर घेतली आहे, 1 चमचा रवा, चवीनुसार मीठ, हळद, 1 वाटी बेसन, सोडा, खायचा सोडा आणि हा ओवा. तर हा कांदा आपण एकदम बारीक करून घ्यायचा, एकदम पाकळ्या सुट्ट्या सुट्ट्या करून घ्यायच्या. तर आता बघू शकता तुम्ही, एकदम कांदा पाकळ्या करून घेतल्यात. त्यामध्ये आपण पहिलं मीठ टाकून घेऊ. मीठ टाकून थोडं पूर्ण कांद्याला लावून घ्यायचं मीठ आणि त्याच्यामध्ये टाकायची हळद. हळद टाकल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायची कोथिंबीर. कोथिंबीर टाकून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायची मिरची. मिरची टाकून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये बेसन टाकणार आहोत. बेसन टाकून घेतल्यानंतर थोडंसं मीठ टाकलंय, रवा टाकलाय. रव्यामुळं आणि हे अर्धी पळी तेल, कच्चं तेल टाकायचं. ह्याच्यामुळे आपली भजी खूप छान होतात, कुरकुरीत होतात. आणि हा क्रश करून ओवा घेतला आहे मी, तो टाकायचा. आणि सोडा, आपण भजी तळताना त्याच्यामध्ये थोडासा सोडा टाकायचा. आता हे पीठ एकदम सगळं मिक्स करून घ्यायचं. तर आपण हे आता सगळं असं मिक्स करून घ्यायचं. पूर्ण कांदा, बेसन हे सगळं लागलं पाहिजे. याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून कांदा आणि हे पीठ हे करून घ्यायचं, पीठ मळून घ्यायचं. ते जास्त पातळ नाही ठेवायचं, थोडंसं घट्टच ठेवायचं. नंतर ते भिजल्यानंतर पातळ होतं. हे 10 ते 15 मिनटं, 15-20 मिनटं असंच ठेवून द्यायचं. 15 ते 20 मिनटानंतर हे बघा, त्याला पाणी सुटलंय आणि एकदम पातळ पीठ झालेलं आहे. तर पीठ चांगलं आपलं भिजलेलं आहे, कांदा पण नरम झालेला आहे. तर भजी छान होतात. तर तेल गरम केलं आहे कढईत तापून. कढईमध्ये आपली भजी सोडून घेऊ. तेल जास्त पण कडक करायचं नाही आणि एकदम बी थंड करायचं नाही, नॉर्मल गरम पाहिजे, जेणेकरून आपली भजी करपणार नाही. अशा प्रकारे मी भजी सोडून घेतली होती तेलामध्ये. तेल जास्त कडक नाही, जास्त थंड बी नाही ठेवायचं, व्यवस्थित तापलं पाहिजे. बघा भज्याला भज्याला आपल्या कलर किती छान आलाय, एकदम ब्राऊन कलर झालाय. आणि भजी पण एकदम खुसखुशीत झालेत, एकदम कडक खुसखुशीत झालेत. रवा टाकल्यामुळे आणि कच्चं तेल टाकल्यामुळे भजी एकदम खुसखुशीत होतात. तुम्ही एकदा नक्की करून बघा अशा पद्धतीनं भजी. मस्त एकदम कडक कुरकुरीत आणि छान अशी खमंग भजी आपली तयार झालेली आहे. एका प्लेटमध्ये काढून घेऊया आपण भजी. आणि अशी दुसरं पण भजी असे सोडून घ्यायचे. अशा प्रकारे सगळी भजी करून घ्यायची. रवा आणि कच्चं तेल घातल्यामुळे भजी आपली एकदम छान होतात. कच्चं तेल पण जास्त नाही घालायचं, थोडंसं घालायचं, 1 चमचा. आणि रवा पण जास्त घालायचं नाही, छोटा 1 चमचाच घालायचा रवा.
अशा प्रकारे आपली भजी तयार आहे. तेच खमंग कुरकुरीत भजी एकदा नक्की करून बघा आणि कमेंट करून सांगा भजी कशी वाटली. आपली भजी कशी झाली कमेंट करून नक्की सांगा. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला बाय बाय.